तेव्हा म्यूट करायचं. सांगितलं की अंतर बघण्याचं ते. iPad वरती ना होती मम्माला ते हे असं का नाही हे पुढे असं पाहिजे ना. अंजनी मॅडम रिजॉईन करा, जॉईन करताना जॉईन विथ ऑडिओ करा, वायफाय किंवा जो डेटा असेल तो सिलेक्ट करा. प्रभात आहे प्रभात हाँ सब अरे ते आयपॅड नमस्ते. हॉटस्पॉट नमस्ते. नमस्ते. दाखव माझ्या हाताला खूप ऊज आलाय. मीटिंग पाहिजे त्याला द्यायचं पाठवायचं असा खेळा. आणि हा नमस्कार मुलांनो. नमस्कार. 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 आज कोण आलाय बरं? सर्वांना भेटायला नवीन मॅडम आलेले आहेत. शुभ सकाळ सर्वांना. आज मनाली मॅडम नाही आहेत आणि माझं नाव आहे अंजनी. हॅलो मॅम. नमस्ते नमस्ते. तर आज मी तुमचा वर्ग घेणार आहे बरं का. खूप छान. त्याचं नाव काय आहे? अंजली.
अंजली मॅडम. बरं, सर्वात पहिल्यांदा आपण वर्ग सुरू करणार त्याआधी मला सांगा, सर्वांना मी नीट दिसते का? हो. आणि माझा हो. आवाज देखील व्यवस्थित ऐकू येतोय सर्वांना? हो. बर, छान छान. बर, आणि किती जण इथे नाश्ता वगैरे सर्व काही करून बसलेत? आवाज ऐकू येतोय. बसलेत आमचं जेवायचं टाइमिंग. मी केलं मस्त नाश्ता. खाऊन पिऊन अगदी छान छान बसलेत की नाही सर्व? हो. बर, ठीक आहे. मग कसं आहे की आपल्याला अभ्यास करायला ताकद पाहिजे. आणि आपण जर जेवलो नाही, आपण जर नाश्ता सकाळच केला नाही, मग काय होणार? अभ्यास आपल्या डोक्यात जाणारच नाही. म्हणून आपण थोडस काहीतरी खाऊन पिऊन बसायचं नेहमी. बरं, तर आपण पहिल्यांदा वर्गाची सुरुवात कशी करतो? कोण सांगणार बरं मला? वर्गाची सुरुवात कशी करतो आपण? प्रार्थना. बरोबर. आणि आपली ओळख सुद्धा व्हायची आहे ना अजून. मग आपण काय करूया, सर्वात आधी पाहूया की कोण कोण आलेत आणि मग आपण प्रार्थनेला सुरुवात करूया. बरं, मग मी आता काय सांगणार आहे तुम्हाला की सर्वांनी म्यूट वरती राहायचं आणि मी तुम्हा सर्वांचं एकेकाचं नाव घेणार आहे. मग ज्याचं मी नाव घेईन त्यांनीच फक्त अनम्यूट करायचं आणि मी हजर आहे असं सांगायचं हात वरती करून. कोणता हात वरती करणार? उजवा. उजवा आणि डावा माहिती आहे का तुम्हाला? उजवा म्हणजे आपण इंग्रजीमध्ये ज्याला काय म्हणतो? राईट हँड, उजवा. आणि डावा म्हणजे लेफ्ट हँड. बरोबर. तर तुम्ही कोणता करायचा आहे? राईट हँड म्हणजेच उजवा हात. उजवा हात सर्वांनी असा करून दाखवा मला. वा, छान छान. मग आपण आधी मी तुम्हा सर्वांची एकेकाची नावं घेणार आहे हा. मग आपलं नाव ऐकलं की तुम्ही अनम्यूट करून मी हजर आहे इतकंच म्हणायचंय हा. आणि मग त्यानंतर आपण प्रार्थनेला सुरुवात करूया. बरं, बर. तर आता सर्वात पहिलं नाव आहे आद्या कुलकर्णी. आद्या आली आहे का? आद्या तुझं नाव म्हटल्यावर शिकवलं असं म्हणून हात वर करायचा. प्रेझेंट. बर, त्यानंतर अश्विक. अश्विक बोल. मी प्रेझेंट आहे. प्रेझेंट. मी काय सांगितलं? मी हजर आहे असं बोल, मी सांगायचं हजर हात आहे. असा वरती घेऊन. त्यांना मी दाखव. हजर आहे. मला लागलंय हाताला दाखव. छान छान, काही हरकत नाही. उजवा हात. अरे तुला लागलंय का हाताला? हो मॅम. अरे ऍक्च्युली बापरे. त्याने होमवर्क नाही झालं त्याचं काय, त्या हात चिमटला तर मध्ये त्यांनी. अरे बापरे, काही हरकत नाही बेटा. हा, ठीक आहे. आता कसं आहे, तुला दुखतंय का? नाही आता नाही पेन तुला तसं दुखतं? दुखतंय का सांग. बर बर, चालेल, ठीक आहे. मग आश्विक हजर आहे. मग आयुष. आयुष आहे का? बरं, ठीक आहे. आणि त्यानंतर गाथा. गाथा. गाथा आहे का? गाथा, तू ओळखलंस का मला? गाथा, तू ओळखलंस का मला? बर, मग त्यानंतर आयुष आहे का? आयुष. आयुष जाधव. मी आजार आहे. आभा. कोण आहे? पुन्हा एकदा सांग बाळा तुझं नाव. आयुष. आयुष पण आला आहे. बर, त्यानंतर आभा.
आभा बर्वे, बर. इरा, इरा देशमुख, इरा आली आहे का? हो का? बर. छान छान. इरा आली आहे. मग त्यानंतर आभा जोशी, मग त्यानंतर मृण्मयी मनोहर, मृण्मयी आली आहे का? ओवी, ओवी आली आहे का? ओवी मी हजर आहे. हजर आहे का? ओवी हो. बर. मग त्यानंतर राजविका, राजविका, राजविका आहे का? बर. मग त्यानंतर ऋत्विक, ऋत्विक मी हजर आहे. हजर आहे. वा छान. ऋत्विक पण आहे हजर. रुहिका, रुहिका, संवेदना, श्लोका, श्लोका, हा बोलत आहे. शार्वी, आहे. श्लोका आली आहे आणि शार्वी पण आहे ना. वा छान. हो आहेत आहेत. हो श्लोका, शार्वी, सुमेध, सुमेध, तनुष, तनुष, त्रिशिका, त्रिशिका, मॅम. हा त्रिशिका पण आहे. मग साध्या, साध्या, अनन्या, अनन्या, बरं कोणाचं नाव का? अनन्या पण आली आहे. बरं मुलांना कोणाचं नाव राहिलंय का? चुकून मी कोणाचं नाव विसरले, घेतलं नाहीये असं कोण आहे का? बर चालेल. चला तर मग आपण वर्गाची सुरुवात करायची आहे. आणि वर्गाची सुरुवात आपण कशी करतो? तर आपण वर्गाची सुरुवात ही प्रार्थनेने करतो. बरं मग आपण आता आज मी आणि प्रार्थना रेकॉर्डिंग नाही लावणार आहे. आपण आज म्हणायची आहे सर्वांनी. पहिल्यांदा मी म्हणणार आहे एक एक ओळ आणि मग माझ्या मागे तुम्ही म्हणायचंय. बरं मुलांनो, कारण आपल्याला प्रार्थना पाठांतर पण झाली पाहिजे ना, पाठ झाली पाहिजे. आपण रोज बोलू शकतो ती प्रार्थना. हो. बर. मग प्रार्थनेसाठी सर्वजण कसे बसतात बघू? असं बसायचं असतं प्रार्थनेसाठी. व्यवस्थित ना. हो. बर तर आपण सुरू करूया का प्रार्थनेला? तर आपण हात जोडायचे आहेत व्यवस्थित. हात जोडून बसायचंय सर्वांनी. छान. आणि सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. मुलांनो ऑडिओ तुमचा म्यूट ठेवायचा आहे. आणि मग प्रार्थना, कारण मग ऑन राहिला तर सर्व एकत्र बोलत राहिले तर मग आपल्याला कळणार नाही ना. म्हणून अनन्या तू सुद्धा म्यूट वरती राहा बेटा. हो. हा सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. त्रिशिका म्यूट वरती राहा बेटा. हा बर सर्व झालेत का म्यूट वरती? आता आपण प्रार्थना बोलूया. मग मी एक ओळ बोलणार आहे आणि मग माझ्या मागे तुम्ही बोलायचंय. हा सुरू करूया आपण. आणि आपल्या प्रार्थनेचं नाव काय?
हीच आमुची प्रार्थना. चला 1 2 3 सुरू करूया. हीच आमुची प्रार्थना, हीच आमुची प्रार्थना, अन हीच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मना शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना, अन हीच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना, अन हीच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. शुभ सकाळ सर्वांना. शुभ सकाळ. बर, फारच छान. शुभ सकाळ सर्वांना. तर मुलांनो, गेल्या शनिवारी मला कोण बोलवताय? अनन्या, बोल बेटा. तुमचा नीट आवाज येईना. काय म्हणते? तुमचा नीट आवाज येईना. माझा नीट आवाज येत नाहीये का तुला? बाकी सर्वांना येतोय का माझा आवाज? बाकी सर्वांना माझा आवाज येत असेल तर अंगठा दाखवा आपला. अंगठा. हो. बर, आता येतोय का तुला अनन्या आवाज? बेटा तुझा आहे ना स्पीकरचा आवाज हे व्हॉल्यूम कमी असेल, बघ जरा चेक करायला सांग कोण असेल तुझ्या जवळ तर. म्हणून पण कदाचित येत नसेल आवाज. आता येतोय का अनन्या? हो, आता येईना. आता येतोय ना? बर बर, छान. चला, तर मुलांनो,
गेल्या शनिवारी तुम्हाला मनाली मॅडम ह्यांनी काहीतरी शिकवलं होतं की नाही? स्वर शिकवायला सुरुवात केली होती. मग तुम्ही कोणकोणते स्वर शिकला? कोण सांगेल मला? हात वरती करायचंय सर्वांनी, एकदम बोलायचं नाही, हात वरती करायचंय. हा, कोणी केलाय बरं हात वरती? इराने केलाय. इरा, ऋत्विक, ऋत्विक सांग सांग. शिकलं होतं. अ आ इ ई की फक्त अ आणि आ शिकला होता तुम्ही? अजून अ आणि आ, बरोबर. तर हे दोन स्वर तुम्ही शिकला होता की नाही? बरं, तर आज आपण काय करणार आहोत? आज आपण पुढचे दोन स्वर घेणार आहोत. आच्या नंतर काय येतं? दोन लेटर. ई येतो आणि त्यानंतर ई येतो. छोटी ई, छोटी ई आणि जिला आपण ई असं म्हणतो. छोटी ईला ई आणि मोठी ईला ई असं म्हणतो. बरं, श्लोका म्यूट वरती राहा. मुलांना सर्वांनी अनम्यूट नाही राहायचंय, मग आपल्याला कळणार नाही मी काय बोलते ते. हा, सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. अनन्या म्यूट कर बेटा. हा, तर आपण जसं आ शिकलो तसंच त्या पुढचे दोन स्वर, ते म्हणजे आपण कोणते शिकणार आहोत आज? ई आणि ई, म्हणजे छोटी ई आणि मोठी ई आपण असं म्हणतो ना. आणि तुम्हाला माहितीये, आपण अजून एक ते स्वर असतात. स्वर म्हणजे ज्याच्याने आपण काय करतो? शब्द तयार करतो, ते स्वर वापरून. तर आणि ते स्वर वापरल्याने आपण काय करणार? काही शब्द त्या स्वरांपासूनही सुरुवात होतात आणि ते स्वर वापरल्याने दुसरे शब्द देखील सुरुवात होतात. हे तुम्हाला हळूहळू कळणार आहे. पण आज आपण फक्त तेवढंच बघणार आहोत की ई आणि ई, म्हणजेच आपण ई, पहिली ई म्हणताना म्हणजे छोटी ई म्हणताना आपण ई पटकन म्हणतो की नाही, म्हणून त्याला आपण रस्व म्हणजे शॉर्ट साऊंड म्हणतो, रस्व. आणि दुसरी ई म्हणजे मोठी ई, ती म्हणताना आपण जरा काय करतो? मोठा आवाज करतो, ई. छोटी ई म्हणताना आपण काय म्हणतो? ई. आणि मोठी ही म्हणताना आपण म्हणतो ई. मग ती ई म्हणताना आपण काय करतो? दीर्घ. दीर्घ म्हणजे लॉंग साऊंड घेतो. तर तसंच काय म्हणतो आपण इंग्रजीमध्ये शिकतो ना, शॉर्ट साऊंड, लॉंग साऊंड, तसंच आपल्या मराठीमध्ये सुद्धा स्वरांमध्ये काय असतं? रस्व आणि दीर्घ, म्हणजेच शॉर्ट आणि लॉंग साऊंड. तर ही छोटी ई आणि मोठी ई, छोटी ई आणि मोठी ई. आणि मोठी ईच्या डोक्यावर काहीतरी असतं, तुम्हाला माहितीये का? बरं, मग आपण आज पाहणार आहोत की ते कसं लिहायचंय. छोटी ई आणि मोठी ई आपण कशी लिहिणार आहोत. आणि नंतर आपण काय करणार आहोत? एक गमतीशीर मी तुम्हाला एक खेळ सुद्धा दाखवणार आहे, ज्यावरती आपण ज्यांना कोणाला लिहिण्यासाठी तुम्हाला पेन्सिल घेऊन किंवा पेन घेऊन लिहायला जमत नाही, स्वर किंवा काही पण काढायला जमत नाहीये, तर त्यांनी कशी सुरुवात करायची ते देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे. बरं मुलांनो, मग आता तुमच्याकडे वही पेन्सिल आहे का तयार? सर्वांनी ठेवली आहे का वही पेन्सिल तयार? हो. बरं, मग तुम्ही अ आणि आ ज्या वहीवरती लिहिलं होतं की नाही, तसंच आपण त्या वहीवरती, वही म्हणजे बुक, नोटबुक, नोटबुकला आपण वही म्हणतो. आणि टेक्स्टबुक असतं त्याला आपण काय म्हणतो? पुस्तक. बर, तर मुलांनो, हे आपण नोटबुक, नोटबुक म्हणजे वही, आपण ज्यावरती लिहितो. कळलं का मुलांनो? आपण इंग्रजीमध्ये ज्याला, इंग्रजी म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला आपण नोटबुक म्हणतो, ज्यावरती आपण लिहितो, त्यालाच म्हणतात वही. आणि ज्यामधून आपण वाचतो, वाचतो म्हणजे ज्याच्यावरती आधीच काहीतरी लिहिलेलं असतं. आपले टेक्स्टबुक्स असतात ना,
आपण इंग्रजीमध्ये इंग्लिशमध्ये टेक्स्ट बुक म्हणतो, त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? पुस्तक. आणि लिहितो त्याला म्हणतो वही. मग सर्वांनी आपापली वही घ्यायची आहे, म्हणजेच नोटबुक. आणि तुम्ही पेन्सिल घेऊ शकता, पेन घेऊ नका, कारण काय होणार की तुमचं चुकलं तर तुम्हाला इरेज करता म्हणजे पुसता आलं पाहिजे, म्हणून तुम्ही काय घ्यायचं? पेन्सिल घ्यायची. आणि खोड रबर, खोड रबर म्हणजे इरेझर. इंग्रजीमध्ये इंग्लिशमध्ये आपण ज्याला इरेझर म्हणतो त्यालाच आपण मराठीत काय म्हणतो? खोड रबर. बर, असे छोटे छोटे शब्द आहेत ना मुलांनो, आपण आता मराठी शिकतोय की नाही आपली भाषा, मग हे छोटे छोटे शब्द त्यांना आपण मराठीत काय म्हणतो हे पण जाणून घ्यायचं. मग तुम्हाला लवकर लवकर मराठी छान अशी बोलायला आणि लिहायला पण येणार. कळलं? घरी पण तुम्ही आई बाबांना विचारू शकता, ही वस्तू आहे, एखादी वस्तू आहे, मग त्याला आपण कसं, आता पेन्सिल आहे, पेन आहे, त्याला आपण मराठीत काय म्हणतो? लेखणी. पेन्सिल किंवा पेन असतो त्याला आपण मराठीत काय म्हणतो? लेखणी. आणि ही आहे वही, म्हणजेच इंग्रजीमध्ये नोटबुक. चला तर मग सुरू करूया आपण. सर्वांचं तयार आहे का? वही आणि पेन्सिल, लेखणी सर्वांनी तयार ठेवली आहे का? मग आपण लिहायला सुरू करूया. चला. तर आज माझ्याकडे बाळांनो, आज माझ्याकडे फळा नाही आहे, तर मी तुम्हाला नोटबुक मध्येच दाखवणार आहे. तर जर तुम्हाला व्यवस्थित दिसलं नाही तर मला सांगा हा, मग मी असं जवळ करेन कॅमेऱ्याच्या. ओके, चालेल? हॅलो. हो हो, बोला. हा मॅम, त्याचं ऍक्च्युली लेफ्ट हँडेडच आहे ना, तो नाही लिहू शकणार आज. काही हरकत नाही, काही हरकत आय नाही. थिंक तो फक्त त्याचा जेन्युअल प्रॉब्लेम आहे. तू बघ फक्त की मी कसं लिहिते. मॅम कशी आश्विन, लिहितात बघा. बरं, मॅम तू पाहायचंय, नीट पाहायचंय, लक्ष आपलं स्क्रीनवरती असू दे. मग तुला नीट कळेल की मी कशी सुरुवात करते हा ही लिहायला. मग त्याच्यानंतर तुझा हात बराच आहे की तू लिही. चालेल? काही हरकत नाही. बर, चला तर मग बाकी आपण सर्वांनी सुरुवात करूया ई लिहायला. हा, मग आपण ई कशी लिहितो? तर आपण पहिल्यांदा काय करणार आहे, आणि मी माझ्या पुस्तकावरती म्हणजे सॉरी माझ्या वहीवरती मी जरा मोठं काढणार आहे, पण तुम्ही एवढं मोठं काढायची गरज नाहीये, कारण सर्वांना दिसलं पाहिजे ना, म्हणून मी ई अशी मोठी लिहिणार आहे. पण तुम्ही 2 ओळींमध्ये छोटी लिहिली तरी चालेल ना मुलांनो. चला, तर पहिल्यांदा आपण अशी एक सरळ रेख म्हणजे अशी स्ट्रेट लाईन करतो, आणि मग त्यानंतर आपण काय करतो? असा सी. इंग्रजीमध्ये सी कसा असतो ना, तुम्हाला माहितीये? इंग्रजीमध्ये सी असतो, ए बी सी, सी लिहितो ना आपण. हा, मग ती जी आपण सरळ रेष काढली आहे म्हणजे स्टँडिंग लाईन छोटीशी काढली आहे ना, त्याखाली आपण असं सी काढायचंय, आणि मग त्यानंतर त्यालाच असा जॉईंट दुसरा सी काढायचा, उलटा उलटा सी, उलटा सी. आणि मग त्यानंतर त्याला अशी टेल करायची आहे. टेल म्हणजे शेपूट, अशी गोल फिरून अशी एक शेपूट काढायची. हो की नाही? प्राण्यांना कशी शेपटी असते तशी आपण त्याला अशी गोल अशी आणि खाली अशी वळून इथे खाली सोडून द्यायची. आणि मग हे जी वरती आपण जी सरळ रेष काढली आहे ना, तिथे त्यावरती आपण अशी एक आडवी रेष काढायची. आडवी म्हणजे स्लीपिंग लाईन. आडवी रेष म्हणजे स्लीपिंग लाईन. सर्वांना बरोबर दिसतंय का उलट दिसतंय मुलांनो? ई बरोबर दिसतंय ना? बर, चालेल. तर ही आपण कोणती ई काढली आहे? ही आपण काढली आहे छोटी ई. छोटी म्हणजे रस्वई, शॉर्ट साऊंड, त्याला छोटी ई म्हणतात, रस्वई. आणि छोटी ई पासून, ह्या ई पासून कोणकोणत्या वस्तू किंवा नाव तयार होतात माहितीये का तुम्हाला? कोण सांगू शकेल का मला? तिचा ई लिंबूचा. ई पहिले छोट्या ईचं सांग. इमारतीचा. इमारतीचा, कारण आपण इमारत असं म्हणतो ना, इमारत असं म्हणतो का?
ई जोरात बोलतो का? नाही, आपण हळू शॉर्ट साऊंड घेतो. इमारत, इमारत असं नाही म्हणत आपण, इमारत. म्हणून छोटी ई पासून इमारत सुरू होतं. बोल आणि बोल इडलिंबू बघ, म्हणताना आता आपण काय खायच्या म्हणतो? प्यायच्या काही विषय इडलिंबू, काढायचा. हा, कळलं ना? इडलिंबू. तर ई आपण दीर्घ घेतो, म्हणजे इंजिन मोठा साऊंड घेतो. इंजिन छोटस काढ, खूप मोठं. ईशा ईशा ईशा, इंजिन बोल इंजिन. इंजिन बरं. हे जे ईशा, ईशा आहे ना, ईशा पण कसं आहे माहितीये का मुलांनो? ईशावरती आपण ई वरती जोर देतोय, दीर्घ ई येतो. ईशा, हो की नाही? ते ईशा नाही होत, ईशा. आपण ई वरती जोर देतो की नाही? आता बोल तसंच. जोरात. जोरात बोल इंजिन. इंजिन हा, इटली कोण म्हणताय? एकेकाने बोलायचंय मुलांनो, मग मला कळेल. बरं, आता कोण म्हणताय? बोल तू बोल अशी बोल इंजिन. इंजिन हा, आश्विक. इंजिन. आश्विक, तू म्हणाला का इंजिन? हो. हा बर. हा, अजून? हा, अनन्या हात वरती करते. बोल. इडली हा, इडली इडली. बर, इडली. अजून? अजून कोण? काय असतं? बोला बोला मुलांनो. बरं, आतापर्यंत झालेली नावं: इमारत, इडली, इंजिन. अजून? अजून काही आठवतंय का? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. इमली इमली. बर, इमली हिंदीमध्ये आहे, पण ती बरोबर आहे. म्हणजे ई पासून, छोट्या ई पासून सुरू होते इमली, पण ती हिंदीमध्ये आपण इमली म्हणतो. आणि इमली ह्याला आपण मराठीत काय म्हणतो? चिंच इमलीला चिंच काय म्हणतो? चिंच बरोबर, चिंच. मराठीत आपण चिंच म्हणतो इमलीला. आणि इमली हा हिंदी शब्द आहे, पण तो बरोबर आहे, कारण ई पासून सुरू होतो. अजून कोण मला सांगणार आहे? छान. इजा इजा. इजा का? म्हणजे आपल्याला लागल्यानंतर आपण इजा झाली असं म्हणतो, ती इजा. काय म्हणते त्रिशिका? होय का? बर, आपल्याला लागलं की आपण म्हणतो ना, मला इजा झाली. बर, अजून? छान छान, लवकर लवकर. इतर हा, इतर ऋत्विक. हा, ऋत्विक बोल. काय? इतर नाही ऐकू आलं मला. इतर इतर म्हणताय तो आपण म्हणतो ना इतर लोक, तसं तो इतर असं म्हणतोय. इतर, बरोबर. इतर, इतर लोक म्हणजे अदर बोल पीपल. आपण इस्त्री. इंग्रजीमध्ये अदर त्याला म्हणतो, इतर. बरोबर. बोल इस्त्री. हा, बोल आश्विक. बघ जोरात बोल. इस्त्री. इस्त्री. इस्त्री म्हणजे आयन किंवा आयरन आपण म्हणतो ना इंग्रजीमध्ये. बरं, अजून? वा, छान, बरेच शब्द आले बघा. इकडे इकडे, बरोबर. मी मगापासून म्हणत होते की नाही, इकडे बघा, इकडे लक्ष द्या. तर इकडे, इकडे म्हणजे लुक हिअर आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ना. हिअर, हिअरला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? इकडे. बरोबर. अजून? बाई बर, गाठाचा आवाज येत नाहीये का? हा, गाथा बोल बेटा. इरा बोल, नाही आलं. परत बोल. इरा इरा. इरा इरा बेटा, इरा. इरा छोटी ई वरून नाहीये, मोठी ई वरून इरा येणार.
मोठी ई वरून इरा. कारण इराला आपण काय करतो, दीर्घ दीर्घ साऊंड म्हणजे मोठा साऊंड घेतो ना, आपण मोठी ई वापरतो. इरा. इथे बर. आणि इंडिया. हा, कोण बोलताय? अमेरिका. शार्वी शार्वी बोलतेय. हा, शार्वी बोल बेटा, बोल सांग ना. बोल बोल शार्वी. इकडे ये, इकडे ये. इकडे ये, बरोबर. इकडे ये. तर आपण इंडिया. हिअरला म्हणजे आपण इंग्रजीमध्ये ज्याला हिअर देअर असं म्हणतो ना, तर ते जे हिअर असतं त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो इकडे. इकडे आपण म्हणतो ना. श्लोका सांगते, श्लोका. इंडिया. इथे. काय म्हणते? इथे इथे. इथे, बरोबर. बरं, अजून मला कोणी कोणी काय सांगितलंय? ओवी. ओवी कुठे आहे? हा, ओवी बोल बोल बोल. तू काहीतरी सांगत होती ना मला, बोल बेटा. बोल बोल. बघा मी किती छान लिहिलंय. छान लिहिलंयस का तू? वा वा, मस्त. असंच मला खूप आवडतं जेव्हा मुलं स्वतःहून लिहितात ना, मला खूप आवडतं. आणि ज्यांना कोणाला लिहिता येत नाही त्यासाठी मी आज एक गंमत दाखवणार आहे. मी बोलले होते ना तुम्हाला. बरं, त्याआधी आपण दुसरी पण शिकूया. बरं मुलांनो, इथे पहा. ओवी, तुला आठवलं की इंडिया. हा, बोल. इंडिया. हा, बरं. इंडिया. श्रुती ना, कोण म्हणालय? श्रुतीचं नाव काय? श्रुती साठे नावाने जॉईन केलंय ना. माझं नाव आहे मृण्मयी निखिल मनोहर. काय नाव आहे बेटा तुझं? मृण्मयी. 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 अच्छा, हा, मृण्मयी, बरोबर. ओके, हा, मृण्मयी नंतर जॉईन झाली ना, मी नाव नव्हतं लिहिलं, सॉरी बेटा. हा, बोल बेटा, मृण्मयी. तू काय म्हणाली? इंडिया ना, बरोबर, इंडिया. फक्त काय आहे ना, त्याच्यावरती काय आहे, पण आहे, हो की नाही? म्हणजेच टिंब आपण ज्याला म्हणतो, म्हणून त्याचा स्वर थोडासा बदलतो. पण ते बरोबर उत्तर आहे तुझं. हा, तिथे पण आपण छोटी ईच वापरतो इंडियाला. बर, काय म्हणताय श्लोका शर्वरी? इतकुसक. काय म्हणाल्या? मला ऐकू नाही आलं. इतकुसक. इतकस नाही, नाही. इतकस. अच्छा, इतकुस. बरं बरं. अच्छा, आपण कधी कधी जेवताना आणि कोणी सांगितलं, आपल्याला विचारलं, अजून देऊ का तुला थोडासा भात, अजून देऊ का? नको, मला इतुसा द्या किंवा इतकुसा द्या, आपण असं म्हणतो ना. बरं बरं, चालेल. बरं, आता मुलांनो, इथे पहा लवकर लवकर. तर आपली ही छोटी ई झाली. आता मोठी ई म्हणजे आपण दीर्घ ई शिकणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला ई अशीच असते, फक्त त्यावरती एक मजेशीर काहीतरी असतं. तुम्हाला माहिती आहे का? जे आपण कोंबड्यावरती पाहतो, तुरा, किंवा मग आपण मोराच्या डोक्यावर पण असतो नाही का, असं काहीतरी. तसंच आपण ह्या छोट्या म्हणजेच रसवईच्या डोक्यावर पण हे बघा असा, आणि ह्याला म्हणतात रफा मराठीमध्ये. असं करायचा आणि मग ही तयार होते मोठी ई. हो अनन्या, बोल बेटा. मी पण लिहिलं. लिहिली का? अरे वा, छान. तू पूर्ण पूर्ण स्वर लिहिलेत आणि तू व्यंजन पण लिहिलेस काही काही. वा वा, छान. तुला माहितीये का त्यांना काय म्हणतात सर्वांना?
तुला बोलता वाचता येतंय का की तू नुसतं बघून कॉपी केलंय ते? नाही मला मी न पाहता लिहिते. न पाहता लिहिते, पण तुला ते स्वर सर्व म्हणता येतात का? वाचता येतं म्हणा. हो. पुस्तक देखील म्हणता खेळू येतं. नको. हो ना? बरं, छान छान हे वायर तुटून एक डोळ्यांमध्ये छान, खेळलीस. व्हेरी गुड, छान छान, फारच छान. जास्त. बरं मुलांनो, तुम्ही दुसरी लिहिली का? अगदी सोपी आहे, तशीच लिहायची छोट्या ई सारखीच, आणि त्यावरती फक्त हे असं येणार. हा, वाचता येतं, पुस्तक वाचता येतं. आणि मग ती होते मोठी वाचू ई. शकते. आणि मोठ्या ई पासून काय काय सुरू होतं? इडलिंबू. अजून काय काय सुरू होतं? ईद लिंबू ईद. बरोबर. आणि ईद, ईद म्हणाला ना तू? हा, ईद ईद. बरोबर. ईद हे काय आहे? फेस्टिवल आहे, म्हणजे सण आहे. सण म्हणजे आपण इंग्रजीमध्ये फेस्टिवल म्हणतो ना, त्यालाच आपण मराठीमध्ये सण म्हणतो. तर जसं मुस्लिम बांधव आहेत आपले, तर आपण कसं वेगळं वेगळं दिवाळी वगैरे साजरी करतो, तसं ते ईद साजरी करतात. बरं, अजून ई वरून पटापट. तू आता बोल. ईशा. बर, काय आहे? त्रिशिका काय म्हणते बेटा? ईशा. ईर्षा. ईर्षा म्हणाली का तू? ईश्वर. ईश्वर, बरोबर. ईश्वर, आपण ईश्वर म्हणतो की नाही? देवाला आपण ईश्वर सुद्धा म्हणतो. बर, ई पासून ईश्वर. आपण कसं दीर्घ ई म्हणजे थोडस खाऊन घेतो, त्याच्यावरती जोर देतो. हा, काय म्हणतो? ईक. ईक. ईक म्हणजे शुगर केन ना? शुगर केन म्हणतोयस ना तू? ईक. हो. हो, तर ते आहे हिंदीमध्ये. हिंदीमध्ये ई चे ईक असतं ना, शुगर केन, पण त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो? ऊस. ते नंतर येणार आहे तुम्हाला स्वर. ऊस. कळलं का? बाई गाथा सांगते. त्याला हिंदीमध्ये ईक म्हणतात. बरोबर आहे तुझं, पण ते हिंदीमध्ये झालं. आणि मराठीमध्ये आपण ईकला काय म्हणतो? शुगर केन म्हणजेच ऊस. बरं, अजून मुलांनो सर्वांनी म्यूट वरती राहा आणि एकेकाने यायचं. हा, तुम्ही पाहिलं की तुमची मित्रमैत्रिणी ऑन आहेत, तर मग तुम्ही थांबायचं. कळलं? सर्वांनी एकदम सांगितलं मग मला ऐकू नाही येणार, गडबड होईल की नाही माझी? बर बर. हा, बरं, आता कोण सांगताय? ईश्वर झालं, ईश्वर झालं. अजून काय काय झालं आपलं? इडलिंबू झालं, मग ईर्ष्या झालं. ईर्ष्या, ईर्ष्याचा अर्थ माहितीये का तुम्हाला? त्रिशिका ईर्ष्या बोलली ना, ईर्ष्याचा अर्थ माहितीये का? म्हणजे आपण इंग्रजीमध्ये जेलसी म्हणतो ना. म्हणजे असली. हा, बोल बोल. नाही आवाज आला बेटा. हा, श्लोका म्हणते का? बोल श्लोका. जलसी. जेलसी, बरोबर. पेन्सिल लागेल तुला बेटा, पेन्सिल लागेल. असं करू नको, पेन्सिल लागेल तुला. बर, मुलांनो आता सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. तर सर्वांचं पहिल्यांदा खूप खूप कौतुक, कारण सर्वांनी मला बरीचशी नावं दिली आहेत. छोटी ई म्हणजेच रस्व ई आणि दीर्घ ई म्हणजेच मोठी ई. कळलं?
तर आपण छोटी ई म्हणतो आणि मोठी काय म्हणतो ई. सर्वांनी म्हणायचंय छोटी ई आणि मोठी ई, म्हणजेच ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई. कळलं का मुलांनो? आणि त्यापासून अजून बरीचशी तुम्हाला नावं जर तुम्हाला आली तर आपण पुढच्या वर्गामध्ये तुम्ही मला सांगा बरं. तर तुम्हाला आठवतं का मी आज तुम्हाला एक ताट आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायला सांगितले होते. किती जणांनी तयार ठेवलंय ते पटकन? आणि हे कशासाठी आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी बरेचसे तुम्हाला उपाय पण देणार आहे. ज्यांना कोणाला लिहिता येत नाहीये त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. म्हणजे ही महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे. जर तुम्हाला लेखणीने म्हणजे पेन्सिल लिहिता येत नसेल कोणाला, ज्यांना लिहायला येत आहे खूप छान, फारच छान. पण जे अजून सुद्धा मम्मीचं किंवा आईची किंवा बाबांची मदत घेतायत, आजीची मदत घेतायत किंवा आजोबांची मदत घेतायत, कोणाची पण मदत घेतायत लिहिण्यासाठी किंवा चित्र काढण्यासाठी, त्यांच्यासाठी ही ऍक्टिव्हिटी आहे. बरं मुलांनो, चला तर सर्वांनी तयार ठेवलीये का पटकन? एक ताट तुम्ही छोट किंवा मोठं असेल तरी चालेल आणि त्यामध्ये राहतील मावतील एवढे तांदूळ घ्यायचे. हे बघा दिसले का सर्वांना? ह्या ताटात राहतील एवढे तांदूळ. आणि मग तुम्ही काय करायचंय माहितीये का? तुमचं हे जे पहिलं बोट आहे ना, म्हणजे आपण ज्याला इंडेक्स फिंगर म्हणतो, लिहून दाखव म्हणजे तुझ्याकडे दुर्लक्षच होईल त्याचं. काय येईल तर येत सर्व. तर तुम्ही काय करायचंय, ज्या हाताने काय काय मुलं डाव्या हाताने लिहितात ना, मग तुमची डाव्या हाताचं बोट किंवा उजव्या हाताने म्हणजे राईट हँडने जी मुलं लिहितात त्यांचं राईट हँडचं बोट, मग तुम्ही ह्या बोटाने काय करायचंय, ह्या तांदळामध्ये तुम्ही लिहायचं, प्रॅक्टिस करायची. कशी प्रॅक्टिस करणार? आता असा लिहायचा, मग त्यानंतर असं लिहून झाला की तुम्ही आ लिहायचा, मग पुन्हा असं तांदूळ असे करायचे. आणि मग त्यानंतर आणि तुम्ही पाहिजे तर हे तांदूळ ताटामध्ये न घेता काळ्या कपड्यावरती घेतले किंवा खाली काळा कागद घातला आणि त्यावरती घेतले तर छान दिसेल, छान प्रकारे ते तुम्हाला दिसून येईल. आणि मग असं लिहायचं. पुन्हा तुम्ही आकार पण शिकला होतात की नाही? मनाली मॅडमने तुम्हाला आकार शिकवले होते की नाही? चौकोन, त्रिकोण, वर्तुळ म्हणजेच गोल, आणि त्यानंतर आयत म्हणजेच रेक्टँगल, बरोबर, चौकोन म्हणजे स्क्वेअर, आणि मग ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, आणि अंडाकृती म्हणजेच ओव्हल शेप. मग हे सगळं तुम्हाला शिकवलं होतं ना? हा, मग हे सगळे आकार पण तुम्ही ह्या बोटाने असं तांदळावरती प्रॅक्टिस करू शकता. आणि आपण इथे तांदूळ का घेतले आहेत ते सुद्धा मी सांगते तुम्हाला. कारण हे तांदूळ काय होणार, आपले वेस्ट जाणार नाही. ह्यापासून आई छान छान भात बनवू शकेल. कळलं? आपण दुसरी कोणती वस्तू वापरली मग ती काय होते, आपण त्याला रंग मारला किंवा अजून काही केलं मग ती वाया जाते, आपण त्याचा वापर नाही करू शकत. पण ह्या तांदळाचं तुम्ही प्रॅक्टिस करून झाल्यानंतर आईला आपण देऊ शकतो भात करण्यासाठी, बरोबर? बर, किंवा तुम्ही सँड पण आणू शकता. सँड म्हणजे माती, मऊ माती असते ना, किंवा आपण त्याला रेती म्हणतो, ती सुद्धा आणू शकता तुम्ही. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही असं बोटाने प्रॅक्टिस करू शकता. कळलं मुलांनो? लिहू शकता, आ ई ई, त्यानंतर तुम्ही आकार करू शकता. असं वेगळे वेगळे प्रकार तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, ज्यांना लिहायला जमत नाही आहे त्यांनी. बरं बरं, तर किती जणांनी सुरुवात केली? बरं, कोणाकोणाकडे क्ले आहे? क्ले आहे का?
मुलांनो, तुमच्यापैकी किती जणांकडे क्ले आहे? हात वरती करा. क्ले माहितीये का? आपण क्लेने खेळतो. मग तसंच किंवा ज्यांच्याकडे क्ले नसेल त्यांनी काय करायचं, आईकडून जरासं, आई कसं चपातीला पीठ मळते की नाही, मग आईकडून इत्तूसा, हे बघा एवढा असा छोटा एक बॉल मागायचा. बॉल म्हणजे एक गोळा पिठाचा आईकडून. आणि मग त्याच्याने काय करायचं तुम्ही माहितीये का? आणि ज्यांच्याकडे क्ले आहे त्यांनी क्ले वापरा, ज्यांच्याकडे क्ले नाही त्यांनी तो पिठाचा गोळा घ्यायचा छोटूसा. आणि मग काय करायचं, त्याची अशी लढी करायची. लढी म्हणजे आपण म्हणतो ना असा साप, दोन्ही हातांनी असं करून असा लांब लचक त्याचा असा साप तयार करायचा. आपण त्याला लढी म्हणतो. किंवा मग तुम्ही काय करायचं, असं जमिनीवरती ठेवून असा असा हात करायचा आणि मग तुम्हाला ते काय होणार, मोठा असा एक साप लढी तयार करता येईल. म्हणजे धाग्यासारखं असं रशी असते ना जाडी, तसं. ते झाल्यानंतर त्याच्याने तुम्ही आकार जे शिकला आहात आणि स्वर तुम्ही शिकला आहात, अ आ इ ई, ते सुद्धा तुम्ही करू शकता. कळलं मुलांनो? हे मी कोणासाठी सांगते, सगळेच करू शकतात, पण जास्त प्रॅक्टिस कोणी करायची आहे, ज्यांना लिहिता येत नाही आहे अजून त्यांनी जास्त प्रॅक्टिस करायची. कळलं का? किंवा मग आपण आईला किंवा पप्पांना सांगायचं की मला टिंब टिंब डॉट डॉट घालून दे, आणि मग त्यावरती तुम्ही 10 वेळा प्रॅक्टिस करायची, तरच तुम्हाला व्यवस्थित लिहिता येणार. आणि हे सर्व मी का सांगते मुलांनो, कारण मी ग्रहपाठ सर्वांचा पाहिला आहे, चेक केला आहे. आणि सर्वात पहिल्यांदा मुलं ग्रहपाठ सर्व पाठवत नाहीयेत. फक्त 7 जणांचा आला, 14 जण उपस्थित होते गेल्या वर्गात आणि त्यापैकी फक्त 7 जणांचा आलाय. बाकी सर्वांनी पण ग्रहपाठ पाठवायचा मुलांनो. मग तुम्हाला कशी सवय, मग आम्हाला कळणार नाही ना, मला आणि मनाली मॅडमला, की तुम्हाला कितपत समजलंय, किती येतंय, नाही येतंय. बर, कधी एक वर्ष लागतं ठीक आहे. की बर मुलांनो, कोणाला काही विचारायचं आहे का? पटापट. दाखवते. वा, छान छान छान. फक्त एक लाईन पकडून लिहायची हा. एक आपण काळी लाईन असते ना, ती पकडून लिही त्यावरती, म्हणजे मग तुझं अक्षर अगदी असं बरोबर येईल, सरळ. ऋत्विक, ओके. छान. पण तू छान लिहिलंयस हा, खूप छान प्रयत्न आहे. बर, अजून कोणाला काही बोलायचं आहे का मुलांनो? बरं, आज कोणाचा सुविचार होता? आज सुविचार कोण सांगणार होता? थांबला मी थांबला तर संपला. बर, पण त्याचा अर्थ पण सांगायचा आहे, नुसता सुविचार नाही. जो प्रयत्न करायला थांबलो, जो हळूहळू तुझ्या सर्व त्याला मित्रमैत्रिणींना काहीच कळलं. नाही मिळत. मॅडमला कळलं नाही बेटा, हळू सांग. हळू हळू हळू. जो हा, प्रयत्न पुन्हा एकदा. जो प्रयत्न करायला थांबवतो त्याला काहीच नाही मिळत. जो प्रयत्न करणं थांबवतो त्याला काहीच मिळत नाही. बरोबर. थांबला तर तर संपला. मुलांनो, आज आयुषने एकदम छान, सॉरी ऋत्विकने आपल्याला फारच छान काय सांगितलंय, सुविचार. आणि तो सुविचार आहे, जो थांबला तो काय आहे ऋत्विक? परत एकदा. थांबला तर संपला. थांबला तो संपला. आणि थांबला तो संपला ह्याचा अर्थ काय मुलांनो माहितीये का तुम्हाला? आपल्याला बऱ्याचशा गोष्टी येतात किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला येत नाहीत. मग आपण काय करतो, थोडासा प्रयत्न करतो, मग कंटाळा आला की आपण सोडून देतो, हो की नाही? आपण म्हणतो की बाबा मला खूपच कंटाळा आलाय, मम्मी मला हे येतच नाहीये, आई मला हे येतच नाहीये, मी नाही करत. किंवा आपण एखादा खेळ खेळताना किंवा अभ्यासाचंच घ्या ना, आता आपल्याला काही लिहिता येत नसेल किंवा चित्र काढता येत नसेल, आपण लगेच काय करतो, पेन पेन्सिल खाली टाकून देतो आणि मग सांगतो तूच करून दे ना मला आई, हो की नाही? आपण प्रयत्नच करत नाही. आणि म्हणूनच म्हटलं आहे की जो थांबला तो संपला.
म्हणजे जर आपण प्रयत्न करत राहिलो नाही तर आपल्याला काय होणार, आपल्याला येणारच नाही. त्यामुळे आपल्याला प्रयत्न करत राहायचा आहे जोपर्यंत आपल्याला येत नाही. बरोबर. आणि ह्याच गोष्टीसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. ऋत्विक साठी त्यांनी इतका छान सुविचार आपल्याला सांगितला. वा वा, छान, खूपच छान. आणि त्याचा अर्थ देखील थँक्यू, धन्यवाद. बर. तर बरं, पुढच्या आठवड्यात कोण सांगणार आहे सुविचार? थँक्यू, धन्यवाद. कोण सांगणार आहे पुढच्या आठवड्यात? म्हणजे नेक्स्ट सॅटर्डेला, शनिवारी कोण सांगणार आहे आपल्याला सुविचार? हा, कोण? शर्वरी का? श्लोका श्लोका श्लोका. श्लोका बरं, आणि ठीक आहे. शार्वी, हा दोघी सांगतील. बरं, दोघी सांगणार आहात का तुम्ही एकदम? पण मग वेगळा वेगळा सांगा. हो हो, किंवा वेगळा मग वेगळा, हा. किंवा मग एकीने सुविचार सांगा आणि दुसरीने त्याचा अर्थ सांगायचा. नाही, वेगळा वेगळा सांगतील दोघी. बरं बरं बरं, ठीक आहे, चालेल. सेम नाही मग सांगायचा, मग 2 सुविचार होतील ना एका क्लासमध्ये. हो हो, चालेल चालेल, काही हरकत नाही. तर मग बरं, मग पुढल्या शनिवारी श्लोका, एक मिनिट अनन्या, जर पुढल्या शनिवारी श्लोका आणि शर्वरी ह्या दोघी आपल्याला सुविचार सांगणार आहेत. बरं, हा, बोल अनन्या. मला कन्नडाचे येतात. हा, अरे हे तू कन्नडा पण शिकते आहे का? हो, शाळेमध्ये अरे वा, आहे. किती छान, किती छान. मी पण वा वा, शिकतोय. व्हेरी गुड, छान छान. मी पण शिकतोय. अरे वा, छान. बर, तर मुलांनो, आज आपण काय काय शिकलोय? आज आपण शिकलोय पुढले 2 स्वर आणि त्या स्वरांना काय म्हणतात, त्यापासून कोणकोणते शब्द सुरू होतात हे आपण जाणून घेतलं. आणि ते लिहायचे कसे? हो बेटा, बोल त्रिशिका. मी चायनीज शिकणार. चायनीज शिकणार आहे तू? अरे वा, किती छान. वा वा, असं छान छान आपण शिकत राहायचंय. बर, तर आणि मी तुम्हाला ऍक्टिव्हिटी इतक्या सर्व सांगितल्यात की नाही? तांदळावरची ऍक्टिव्हिटी, त्यानंतर मी तुम्हाला कोणती सांगितली? आईकडून थोडस पीठ, क्ले असेल तर क्ले घ्यायचा, किंवा आईकडून थोडस चपातीचं पीठ घ्यायचं आणि त्याच्याने सुद्धा तुम्ही काय करायचं? आ ई ई हे शब्द काढायचे आहेत, कळलं? आणि फोटो काढून मला पाठवायचंय. आणि त्यानंतर तुम्ही आकार सुद्धा बनवायचे त्यापासून आणि फोटो काढून मला पाठवायचे ग्रुप वरती, कळलं मुलांनो? ही ऍक्टिव्हिटी असेल. किंवा तांदूळ घेऊन तांदळावरती सुद्धा तुम्ही तांदळामध्ये लिहायचंय आणि मग त्याचा फोटो काढून पाठवायचा आहे. आणि मी बघणार आहे. आणि आज किती जण आली आहेत तेवढ्या सर्वांचा मला गृहपाठ पाहिजे मुलांनो. हा, बर, ठीक आहे. आता सर्वांनी पेन्सिल आणि खाली ठेवायची आहे. बरं, आणि नीट बसायचंय आणि म्यूट वरती राहायचंय. मी पटकन तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. अगदी छोटूशी आहे बरं का, अगदी छोटूशी आहे, पण तुम्हाला ती कळेल. बरं, सगळ्यांनी म्यूट वरती राहायचंय. हो. बरं, सर्व म्यूट वरती. कोणीतरी म्यूट वरती नाहीये. अनन्या, म्यूट वरती राहा बेटा, लवकर पटकन. बर, तर आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तर ती गोष्ट आहे एका कावळ्याची. कावळा माहितीये का तुम्हाला? कावळा कोण आहे? पक्षी, क्रो. आपण इंग्रजीमध्ये ज्याला क्रो म्हणतो ना, त्यालाच आपण मराठीमध्ये कावळा म्हणतो. तर त्या कावळ्याची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तर एकदा काय होतं की जंगलामध्ये एक मोठं जंगल असतं आणि तिथे हा
कावळोबा म्हणजेच कावळा तिथे राहत असतो इतर पक्ष्यांबरोबर. आणि इतर तिथे किती पक्षी असतात, भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे. मोर असतो, कबूतर असतं, अजून पण बरेचसे पक्षी असतात तिथे. बगळा म्हणजेच आपण इंग्रजीमध्ये ज्याला काय म्हणतो, पिजन, पिकॉक, चोर, पॅरट म्हणजेच पोपट. हो, तर हे सर्व पक्षी असतात तिथे. आणि काय होतं माहितीये का, तिथे मोर, त्या पक्ष्यांमध्ये मोर हा सर्वात छान आणि अगदी सुंदर दिसणारा पक्षी असतो. तर काय होतं की तिथे सर्व पक्षी जमा झालेले असतात, गप्पा गोष्टी करत असतात. आणि तिथे येतो मोर. आणि मोर म्हणतो की मोर आपला पिसारा असा फुलवतो छानपैकी आणि असा मस्त नाचत 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 तिथे येतो. तर सगळे पक्षी त्याच्याकडे बघत राहतात आणि त्याला म्हणतात, अरे वा मोरा, तू तर किती छान दिसतोस रे, आणि तुझा पसारा तर किती रंगीबेरंगी आणि किती किती छान दिसतोय. आणि त्या तुझा जो फुलोरा आहे, म्हणजेच तुझा फॅदर आपण म्हणतो ना, तुझा पिसारा, त्याच्यामध्ये त्या पिसाऱ्यामध्ये इतके रंग आहेत आणि त्या रंगामुळे इतकं छान तू सुंदर दिसतोयस. मग मोर पण सर्वांना म्हणतो धन्यवाद, आणि तो खूप लाजतो आणि पुन्हा असा नाचतो आणि तिथून निघून जातो. पण तिथे एक पक्षी असतो, त्याला हे कौतुक इतर पक्ष्यांनी मोराचं केलेलं त्याला आवडत नाही. त्याला काय होतं, आपण मगाशी शिकलो की नाही एक शब्द, ईर्ष्या म्हणजेच जेलसी. तर त्याला काय होतं, सगळे हे पक्षी मोरालाच तेवढं छान छान म्हणतात, मला कोणी काही म्हणत नाही. मी इतकं छान दिसतो, काळा काळा रंगाचा, माझी चोच पण इतकी छान मस्त काळी आहे, मला कोणी काही बोलत नाही, सगळे मोरालाच तेवढं छान छान म्हणतात. मग तो काय करतो, मोराच्या मागे मागे जातो आणि तो म्हणतो की मी पण ह्याच्यासारखा पिसारा घेणार आणि मी पण तो लावणार, मग सगळे मला पण म्हणतील छान छान. मग मोर जिथे जिथे जायचा तिथे तिथे त्याच्या मागे मागे हा जायचा. मग काय व्हायचं माहितीये का, जिथून जिथून मोर जायचा ना, तिथे तिथे मोराचा एक एक पंख म्हणजे फॅदर ते खाली पडायचं जमिनीवर. आणि कावळा काय करायचा, ते एक 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 जमा करून त्यांनी बरेचसे जमा केले. आणि मग त्यानंतर त्यांनी काय केले, त्यांनी स्वतःच्या मागे लावले आणि त्यांनी मोरासारखा आणि पिसारा असा तयार केला. आणि मग नंतर जेव्हा सर्व पक्षी पुन्हा एकदा एकत्र बसले होते ना, तेव्हा कावळा काय झालं, तो मोराचा पिसारा लावून तो तिथे असा नाचत नाचत आला. आणि तो आल्याबरोबर पाहून सगळे पक्षी अगदी पोट धरून जोर जोरात हसू लागले त्याला पाहून. अरे कसा दिसतोय कावळा, असं सगळे हसायला लागले. आणि कावळ्याला काही कळेच ना. कावळा म्हणाला, जेव्हा जेव्हा मोर आला होता तेव्हा तर सर्वांनी त्याचं कौतुक केलं, मग तोच पिसारा लावून मोराचा मी आलो तर सर्व माझ्यावरती हसायला लागले, असं का? मग त्याला खूप वाईट वाटलं आणि तो तिथून निघून गेला. मग त्याच्या मागून गेलं कबूतर. आणि कबुतराने त्याला विचारलं, कारण कबूतर कावळ्याचा मित्र होता. मग कबुतराने विचारलं, अरे कावळ्या, काय झालं तुला, तू एवढा नाराज का दिसतोयस? मग कावळा म्हणाला, बघ तर, सगळ्यांनी ह्याचं मोराचं किती कौतुक केलं, पण तोच पिसारा मी लावून आलो तर सर्व माझ्यावरती हसायला लागले. मग तेव्हा कबुतराने त्याला समजावलं की जी गोष्ट आपली नसते ती जेव्हा आपण आपण आपल्यासाठी घेतो किंवा वापर करतो आणि दुसऱ्यांना दाखवतो की ती आमची आहे, तेव्हा सर्व आपल्यावरती हसतात, कारण ती आपल्याला शोभून दिसत नाही. आपण जसे आहोत तसे खूप छान आहोत. त्यामुळे आपल्याला दुसऱ्यांची वस्तू घेऊन दिखावा करायची काही गरज नाही. त्यामुळे तो म्हणतो, तू जसा आहेस ना कावळोबा, तू तसाच खूप छान दिसतोस आणि आम्हाला आवडतोस. पण तेच तू खोटेपणाने काय केलंस, तू मोराचा पिसारा लावलास आणि तू सुंदर असं दाखवायचा प्रयत्न केलास की मी किती सुंदर आहे मोरापेक्षा. तर कबूतर काय म्हणाला, जो जसा आहे तो तसाच छान दिसतो, पोपट जसा आहे तो तसा छान दिसतो, कबूतर जसा आहे तसं छान दिसतो, कावळा जसा आहे त्याचा रंग जसा आहे तसा तो छान दिसतो. आणि
मोर सुद्धा जसं देवाने त्याला घडवलंय तो तसंच छान दिसतो. म्हणून आपण काय करायचं, कधी पण खोटं नाही बोलायचं किंवा दुसऱ्याची वस्तू घेऊन ती आपली आहे असं सांगायचं नाही. कारण आपल्याकडे जे आहे, आपण जसे आहोत तसे आपण खूप छान छान आहोत. बरं, मग मोराला म्हणजे कावळ्याला त्याची चूक कळली आणि मग त्यांनी जाऊन सर्व पक्ष्यांना आणि मोराला देखील तो काय म्हणाला, मी चुकलो, मला माफ करा मित्रांनो. आणि मग सर्वांनी त्याला माफ केलं आणि मग सर्वजण छान हसू नाचू आणि गाऊ लागले. बर, मग आवडली का गोष्ट तुम्हाला ही काळ्या कावळ्याची? हो मस्त बर होती मस्त होती. बर, तर आपण मग ह्या गोष्टीपासून आपण काय शिकतो, पटकन सांगायचंय. मग आपण वर्ग संपवणार आहोत. पटकन. हो तसे चांगले आहो. आपण जसे आहोत त्यातच आपण आनंद मानायचा असतो. आपण दुसऱ्यांकडे पाहून आपण काय करायचं, दुसऱ्यांकडे पाहून आपण तसं होण्याचा प्रयत्न करायचा नाही. आता तुम्ही शाळेत जाता की नाही, मग तुम्ही म्हणणार, आई आई बघ माझ्या मैत्रिणीची बॅग किती छान आहे, स्कूल बॅग, मला पण तशीच हवी. आई आई माझ्या मैत्रिणीचा टिफिन बॉक्स आणि वॉटर बॉटल किती छान आहे तिच्याकडे, मला पण तशीच हवी. हो की नाही, आपण म्हणतो की नाही असं. मग तिचा ड्रेस किती छान होता, मला पण तसाच हवा. मग तिच्याकडे हे पुस्तक आहे, तिच्याकडे पेन्सिल आहे, ती किती छान आहे, मला पण तशीच हवी. खोड रबर पण मला तोच हवा, तिच्यासारखाच हवा. का? आपल्याकडे जो आहे, आपल्या आई बाबांनी आपल्याला ज्या वस्तू घेऊन दिल्या त्या सुद्धा छान आहेत. बरोबर की नाही? म्हणून आपण काय करायचं, आपण आपल्याला आपले आई बाबा किंवा आपले कोण असतील काका मामा मावशी वगैरे जे कोणी आहेत, आपल्याला जी वस्तू देतात त्याच वस्तूंमध्ये आपण खुश राहायचं. बरोबर की नाही? कारण त्या सुद्धा वस्तू खूप छान आहेत आणि आपण सुद्धा खूप छान आहोत. बरोबर. बर, तर मुलांनो आपण भेटूया आता पुढच्या शनिवारी. तोपर्यंत आपण काय करायचंय, एक साथ नमस्ते. आणि आपण भेटूया पुन्हा पुढच्या शनिवारी. तोपर्यंत हा आठवडा तुम्हाला खूप खूप छान जाओ. मस्त मजा मस्ती खूप करा आणि खाऊन पिऊन मस्त धष्टपुष्ट होऊन आणि शाळेत जाऊन चांगला अभ्यास करा आणि ग्रहपाठ करून फोटो काढून मला पाठवा. कळलं का? आणि आई बाबांना सारखी आठवण करायची आहे, माझा ग्रहपाठ पाठवलास का? बरं, चला तर मग भेटूया आपण पुढच्या शनिवारी. टाटा, बाय 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 बाय. बाय 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 बाय.